जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. महाराजांची हरिपाठ सेवा सुरू आहे आणि त्यात आपण 9वा अभंग बघतोय. काल आपण त्यातल्या 2 ओळी बघितल्या. विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसेनी होय. पुढच्या 2 ओळी आहेत. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैचे कीर्तन घडे नामी, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. या 2 ओळींकडं आज आपण बघायचं आहे. काल आपण पाहिलं की आपल्या स्वरूपाच्या जाणीवेशिवाय केलेला जप, स्मरणाशिवाय केलेलं नाम तसं व्यर्थच जातं. पदरात जे देहबुद्धीचं ज्ञान आहे त्याचीच वाढ होते आणि असं ज्ञान व्यर्थ आहे. नाम घेताना, उपासना करताना, ध्यान करताना रामकृष्णामध्ये आपलं मन पाहिजे. आपल्या मनाचा लय श्वासांमध्ये झाला पाहिजे. श्वासाच्या गतींकडे आपलं अनुसंधान पाहिजे. आणि असं जर नसेल आणि नुसताच जन्म जर वाया गेला तर तो करंटाच जन्म आहे. अद्वैताची वाट जर आपण चोखाळली नाही तर जन्म व्यर्थ आहे, केवळ शीण आहे. काहीही करून साधन मार्गावरती आपण आरूढ झालं पाहिजे. माऊली म्हणतात रामकृष्णी पैठा कैसेनी होय. पुढच्या ओळी फार महत्त्वाच्या आहेत आणि गहनही आहेत. माऊली म्हणतायत द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैचे कीर्तन घडे नामी. जर ओळीचा सरळ सरळ अर्थ बघितला तर त्यातून तसा काहीही बोध होत नाही बरं का. सरळ सरळ अर्थ बघूया हां. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैचे कीर्तन घडे नामी. द्वैताची झाडणी झाली, गुरुशिवाय ज्ञान मिळालं, त्याला कशाचं कीर्तन नामामध्ये घडेल. पुढची ओळ ही अशीच आहे की सरळ सरळ काहीही अर्थ लागत नाही. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. ज्ञानदेव म्हणतायत सगुण म्हणजे ध्यान आहे आणि नामाचा पाठ हे प्रपंचाचं मौन आहे. त्यामुळे हे उघड आहे की या ओळींचा सरळ सरळ अर्थ लागत नाही. या ओळींकडे आता आपण सूक्ष्मात जाऊन बघूया. थोडंसं खोलवर जाऊन साधनेच्या दृष्टीनं माऊली काय सांगतायत ते बघूया. पहिले शब्द आहेत त्यांचे द्वैताची झाडणी. झाडणी म्हणजे काय तर एखादी गोष्ट जोराने झटकणे या अर्थानं झाडणी हा शब्द येतो. पण माऊली इथं म्हणतात द्वैताची झाडणी. याचा अर्थ झाडणी हा शब्द लक्षण म्हणून माऊलींनी वापरलेला आहे. कशाची झाडणी तर द्वैताची झाडणी. म्हणजे आपण द्वैत भावामध्ये आहे याची खूण म्हणजे झाडणी आहे असं माऊली म्हणतायत. हे तर उघडच आहे की आपल्या वृत्ती अंतर्मुख असत नाहीत, कायम बहिर्मुख असतात. आपण आत्मस्थ असत नाही तर आपण विषयाधीन, इंद्रियाधीन जीवन जगत असतो. माऊली वरच्या ओळीत जे म्हणतात की उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा. जो जन्माला आलेला आहे पण ज्याने अद्वैताची वाट चोखाळली नाही असे जे आपण आहोत ते सर्व करंटेच आहोत असं माऊली म्हणतात. असे आपण कायम विषयाधीन, बहिर्मुख असे असतो आणि हेच द्वैत आहे. हे द्वैत अशासाठी की ही बहिर्मुखता सुरू जी झाली तिचं मूळ देहभावामध्ये आहे. मी वेगळा आणि देव कुणीतरी वेगळा, हेच ते द्वैत आहे. ज्या द्वैतातून बहिर्मुखता जन्माला आली. ही बहिर्मुखता झाडणी स्वरूपाने प्रचितीला येते असं माऊली सांगतायत. द्वैताची काय आहे तर झाडणी आहे. झाडणी म्हणजे मगाशी आपण बघितलं जोराने एखादी गोष्ट झटकणे. असं जोरानं शरीरातून काय झटकलं जातं तर आपले बाहेर वाहणारे स्वैर असलेले श्वास. आपला हा जो बाहेर स्वैर वाहणारा श्वास आहे त्याला माऊली झाडणी असा शब्द वापरतात. बघा तुम्ही, जर आपण शांत असू
जर आपण एकाग्र असू, अंतर्मुख असू, तर साहजिकच बाहेर वाहणाऱ्या श्वासाला मर्यादा येते. ते असे बाहेर जोरजोरात वाहत नाहीत. आठवून बघा, जर आपल्याला कधी खूप राग आलेला असेल, संताप आलेला असेल, तर आपला श्वासाचा भाता जोरजोरात वाहतो. बाहेर जोराने श्वास फेकला जातो. याचीच उपमा वापरून माऊली म्हणतायत की ही द्वैताची झाडणी तुझ्यामध्ये आहे. आणि ही झाडणी का आहे, तर तू गुरुविण आहेस म्हणून. असं बघा, काय बहिर्मुखता आहे आणि काय अंतर्मुखता आहे, काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे. आपण देह नाही, आपण आत्मस्वरूप आहे. आत्म्याचं स्वरूप तरी नेमकं सच्चिदानंद कसं आहे, हे सगळं ज्ञान आपल्याला तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा आपण सद्गुरूंच्या चरणी स्थिर होतो. सद्गुरूंकडून हे श्रवण करतो की काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे. त्यामुळे गुरुविण जो आहे त्याची ही झाडणी सुरूच आहे. कसली झाडणी, तर द्वैताची झाडणी. त्याचं बहिर्मुख जीवन सुरूच आहे. माऊली म्हणतायत द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे सत्यच आहे. पण हे आत्मज्ञान म्हणजेच ज्ञान आहे हे तरी शिष्याला कुठे कळतं? सद्गुरूंपाशीच कळतं. माऊली त्यामुळे इथे असंही सांगतात की तू द्वैतामध्ये आहेस, अद्वैतामध्ये नाही आहेस. कशावरून? तर तुझी झाडणी सुरू आहे. तुझे श्वास बाहेर जास्तीत जास्त वाहत आहेत. तुझं जीवन अस्थिर आहे, त्याची गती अस्थिर आहे. लक्ष नामाकडे नाही आहे, लक्ष विषयांकडे आहे. तू पूर्णपणे बहिर्मुख आहेस, अंतर्मुख नाही आहेस. हे सद्गुरू आपल्याला सांगतात आणि ज्ञानाकडे वळवतात. या ओळीमध्ये द्वैताची झाडणी गुरुविण इथे हा विषय थांबतो आणि पुढचा विषय ज्ञान या शब्दापासून सुरू होतो. ज्ञान तया कैचे कीर्तन घडे नामी, असा हा विषय पुढे जातो. सद्गुरू आपल्याला हे ज्ञान देतात की तू कोण आहेस याला ओळख. समर्थांचं जे वाक्य आहे, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहणे आपणासी आपण या नाव ज्ञान. या ज्ञानाबद्दल सद्गुरू शिष्याला जाग करतात. पण या ज्ञानाची प्रक्रिया शिष्यामध्ये कशी होते हे माऊली पुढे सांगतायत. तया कैचे कीर्तन घडे नामी, याचा अर्थ त्याला कीर्तन नामामध्ये कसं घडेल असा नसून कैचे हा शब्द इथं महत्त्वाचा आहे. आपण कापुराची वाती उजळली ज्योती ही ओळ बघताना क हे अक्षर 4 हा आकडा दर्शवतं असं बघितलं होतं. तेच इथे आहे. कैचे हा शब्द क चे या अर्थानं इथे आहे. क चे कीर्तन. क म्हणजे 4 आणि 4 म्हणजे आपल्या 4 वाणी, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. ज्याला ज्ञान व्हायला सुरुवात होते त्यामध्ये भगवंताचं नाम 4ही वाचांमध्ये मुरतं. असं जे मुरलेलं नाम आहे ते खोलापर्यंत जातं. वाणीचा जिथे उगम आहे त्या परावाणीच्याही पलीकडे जातं. समर्थ मनाच्या श्लोकांच्या पहिल्याच श्लोकात म्हणतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा. शारदा जी आहे, जी अनिर्वाच्य वाचा आहे, जी असा एक स्पंद आहे जो स्पंद 4ही वाचांचं मूळ आहे. असा मूळ 4 वाचांचा जो आहे तो आत्मा आहे. समर्थ म्हणतात, नमू शारदा मूळ चत्वार वाचा. शारदारूपी 4ही वाचांचं जे मूळ आहे त्याला मी नमन करतो असं समर्थ म्हणतायत. इथं माऊलीही तेच सांगतात की साधक ज्ञान 4 वाचांच्या मुळातून घेतो. त्याचं कीर्तन घडतं, पण ते 4ही वाचांमधून घडतं. इथं कीर्तनाचा अर्थ भजन या अर्थाने आहे आणि भजन म्हणजेच नामसाधन. तया कैचे कीर्तन असं माऊली म्हणतायत. त्याला म्हणजे त्या साधकाला कचे कीर्तन म्हणजे 4 वाचांमधून त्याचं साधन होतं. याचाच सोपा अर्थ असा की त्याचं नाम
परा पश्यंती मध्यमा वैखरी यातून उतू जायला लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागलासे. नाम तुकाराम महाराजांच्या आतून ओसंडून व्हायला लागलं. कसं आहे, जेव्हा मापटं असतं धान्याचं, ते पूर्णपणे भरून व्हायला लागतं, तशी साधकाची ही अवस्था होते. त्याचं कीर्तन म्हणजेच त्याचं भजन, साधन, त्याचं नामस्मरण त्याच्या आतून भरून ओसंडून व्हायला लागतं. आणि हे खऱ्या अर्थानं नामानं भरून जाणं आहे. माऊली म्हणतात, द्वैताची झाडणी गुरुविणच असते. कारण आपण बहिर्मुख आहोत, अंतर्मुख नाही आहोत, हेच मुळी साधकाला माहीत नसतं. ते गुरूंकडे गेल्यावर कळतं आणि गुरु ज्ञानाचा मार्ग निर्देशित करतात. त्या मार्गाने गेल्यावर साधक ज्ञानी होतो आणि त्याचा देह अंतर्बाह्य नामानं भरून जातो. तया कचे कीर्तन नामामध्ये घडतं आणि आत नाम बाहेर नाम, आत भगवंत बाहेर भगवंत असा तो साधक भरून परिपूर्ण होतो. याचंच वर्णन माऊली पुढे जाऊन करतात. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. सगुण या शब्दाची सुद्धा फोड आहे. दासराम महाराज म्हणतात, सकाराचा ज्यामध्ये गुण आहे ते सगुण आहे. सकार म्हणजे अस्तित्वभाव. अस्तित्वभावाच्या गुणानेच साधक भरून राहतो. नाम म्हणजे तरी दुसरं काय आहे? अस्तित्वभावच आहे. आणि हे गोंदवलेकर महाराजच स्पष्टपणे सांगतात. त्यांच्या प्रवचनात एके ठिकाणी ते म्हणतात, ही चराचर सृष्टी जी आहे, किडे, पक्षी, प्राणी, झाडं, फुलं, फळं, या सगळ्यांच्या ठिकाणी असणेपणाचा गुण आहे ना. हा असणेपणाचा जो गुण आहे तेच नाम आहे, तोच ओंकार आहे, असं महाराज म्हणतात. माऊली इथं तेच सांगतायत. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. हे जे ध्यान तयार झालं मनुष्याचं वरच्या ओळीमध्ये, कसलं ध्यान? तर त्याचा देह नामानं भरून गेला. आणि हे जे त्याचं ध्यान आहे, हे जे त्याचं स्वरूप आहे, त्याला माऊली म्हणतायत सगुण ध्यान. म्हणजे साधक म्हणून निराळा असा राहिलाच नाही, तो सकाराच्या गुणांनी युक्त झाला. म्हणजे जणू अस्तित्वभाव होऊनच तो राहिला. तो स्वतःच सगुण झाला. सगुण म्हणजे एखादी मूर्ती किंवा एखादी आकृती अशा अर्थानं इथे सगुण हा शब्द नाही. सगुण ही अवस्था आहे जी त्या साधकाची झाली, असं माऊली म्हणतायत. आणि असं जे नाम घडतं ते मौन आहे, असं माऊली सांगतायत. का बरं मौन आहे? कारण हे नाम उच्चारलेलं नाम नाही आहे. हा उच्चारलेला शब्द नाही आहे. हा परमात्म भावच स्थिर झालेला आहे. म्हणजे तिथे मी तो परमात्मा आहे असं शाब्दिक स्मरणसुद्धा नाही आहे. तिथं मुळी कुणी नाहीच आहे जो शब्दाचा उच्चार करेल, आणि मुळी कुणी नाहीच आहे जो ते शब्द ऐकेल. आणि हीच उन्मनी अवस्था आहे. इथे ना मन आहे ना शब्द आहेत. त्यामुळं माऊली म्हणतात, हा जो नामाचा पाठ आहे, नामाचा पाठ म्हणजे ही जी अस्तित्वरूपी जाणीव सर्व देहामध्ये भरून आहे, ती जाणीव मौन रूपाने प्रगट होती आहे. आणि हे प्रपंचामध्ये साध्य होतं. प्रपंच याचा अर्थ पंचतात्विक देह. पंचतात्विक देहामध्येच आपल्याला या मौन दशेचा, या नामानं भरून गेलेल्या अवस्थेचा अनुभव येतो आणि साधक पूर्णपणा अनुभवतो. पौर्णिमेचा चंद्र तुका पूर्ण झाला, क्षणात निमाला पायाजवळी. निमाला असा शब्द तुकाराम महाराज वापरतात, कारण ते म्हणून वेगळे असे उरलेच नाहीत. माऊली म्हणतात की ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. ही जी अवस्था व्यापून राहिली तेच त्याचं स्वरूप बनलं. तो मुळी देहभावावर राहिलाच नाही. हा अतिशय गूढ असा या ओळींचा अर्थ आहे. कारण वरकरणी पाहिलं तर सरळ सरळ हा अर्थ उमगत नाही. द्वैताची झाडणी तर म्हणतात आणि गुरुशिवाय ज्ञान तर म्हणतात, आणि असं कसं कीर्तन घडेल असंही म्हणतात. पण सगुण हेच ध्यान आहे असंही म्हणतात, आणि मौन तर म्हणतात पण नामपाठही म्हणतात.
तर माऊलींना नक्की यातून काय सुचवायचं आहे हे आपण थोडंसं खोल जाऊन बघितलं. या अभंगाची सुरुवात जिथे झाली ती अत्यंत बहिर्मुखतेनं कसं नामस्मरण आपण करतो किंवा आपल्या ठिकाणी नामाचा बोध असत नाही. नाम सुरू आहे आणि आपण मात्र कुठेतरी निराळीकडेच आहोत, अशा परिस्थितीमध्ये आपण जप करत असतो. अशीच आपली मनाची भरकट सुरू ठेवून साधना करत असतो. तर नक्की कुठं स्थिर व्हायचं हे माऊलींनी सुरुवातीला सांगितलं. आणि नंतर माऊली म्हणतात की जी ही द्वैताची अवस्था आपल्याला प्राप्त होते ती सद्गुरूंमुळेच जाते, पण ती जाताना साधक कसा नामाने भरून जातो. पण इथे गंमत अशी आहे की साधकाचं नामामध्ये भरून जाणं आणि स्वतः सगुण रूपच होणं हे माऊली सांगतात खरं, पण हे ऐकताना निश्चितच आपल्याला असं वाटतं की ही अवस्था आपल्याला यायची कधी? हे तर फार अशक्यप्राय आहे बुवा. साहजिक आहे, असं वाटणं काही गैर नाही. पण हरिपाठातील संगती बघा. पुढच्याच अभंगामध्ये माऊली याची पूर्ण प्रक्रिया सांगतात की तुम्ही काय केलं की या अवस्थेपर्यंत पोहोचता. पुढच्या अभंगातली पहिलीच ओळ आहे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. या अर्थाकडे आपण यथावकाश बघूया, कारण या अर्थाकडं पाहताना या अवस्थेचीही उकल होईल की साधक सगुण अवस्थेला कसा पोहोचतो आणि त्याचा देह नामाने कसा भरून जातो. आज मात्र इथेच निरूपण सेवेला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.